कन्नड तालुक्यातील विद्यानिकेतन शाळेचे शिक्षक अशोक महाले सेवानिवृत्त झाल्याने त्यांना निरोप देण्याकरिता निरोप समारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमासाठी माजी विद्यार्थी, जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सोनवणे तर सूत्रसंचालन नरवडे यांनी केले। सेवानिवृत्त महाले यांनी सर्वांचे या प्रसंगी आभार व्यक्त केले। त्याचप्रमाणे आभार प्रदर्शन सर हे करणार आहे। त्याचप्रमाणे डॉक्टर मीटिंगला जायचंय त्यामुळे ते सत्कार करतील महाले सर। नरोटे यांचे किती असं अतूट असं प्रेम यातून आपल्याला व्यक्त होते। आपण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील बोरसर बुजुर्ग या ठिकाणी विद्यानिकेतन माध्यमिक विद्यालय या ठिकाणी श्री महाले सर यांचा आज सेवानिवृत्तीचा कार्यक्रम झाला। या ठिकाणी माजी विद्यार्थी, गावकरी मंडळी, विद्यार्थी, शिक्षक मोठ्या उत्साहाने या ठिकाणी आले होते आणि संस्थाचालक, संस्था अध्यक्ष हे सुद्धा या ठिकाणी आले होते। आणि विशेष म्हणजे महाले सर हे मूर्ती लहान पण कीर्ती महान, त्यांच्याबद्दल आपण आता बरंचसं ऐकलेलं आहे आणि आता ते सुद्धा आपल्या सोबत आहेत। आपल्या शाळेचे मुख्याध्यापक आपल्या सोबत आहेत, आपल्या सोबत शिक्षक सुद्धा आहेत। त्यांच्याकडून आपण थोडक्यात त्यांचे मनोगत आपण थोडक्यात जाणून घेऊ। हा सर, नाव काय तुमचं? श्रीराम मस्के, विद्यानिकेतन माध्यमिक विद्यालय जोडगोरसर येथील मी महाले सरांचा सहकारी आहे। तुम्ही महाले सरबद्दल काय सांगू शकता? खरं तर महाले सरांचा आजचा सेवापूर्ती कार्यक्रम जो आहे ते आम्हाला जे सोडून जात आहेत याच्या बाबतीमध्ये खरंच आम्हाला अतिशय अत्यंत दुःख झाल्यासारखं होत आहे। आणि महाले सरांची इथून आमच्यापासून जात असताना ते जे कामाला सोडून जात आहेत या बाबतीमध्ये आम्हाला त्यांची प्रचंड मोठी उणीव भासणार आहे। सर, तुम्ही किती वर्ष सेवा केली या विद्यालय संस्थेची? मी सर्व या ठिकाणी निस्वार्थीपणे आम्ही सर्व स्टाफ जो आहे आमचा कुठली अपेक्षा न करता या ठिकाणी सर्वांनी सेवा केली आणि एक ज्ञानदान कार्य केलेलं आहे। आमच्या विद्यार्थ्यातील बरेच विद्यार्थी जे आहेत, मोठमोठे अधिकारी झाले आहेत, शिवाय झालेले आहेत, विद्यार्थ्यांनी सुद्धा पुढे गेलेले आहेत किंवा आमचे अनेक विद्यार्थी जे आहेत का ते आज डॉक्टर पदावर आहेत। तर हे एक प्रगतीचं कार्य आम्ही सर्वांनी केलेलं आहे। त्याबद्दल सेवा करण्याचं कार्य केल्याबद्दल आम्ही सर्वांचे धन्यवाद, थँक्यू। या क्षणी तुम्ही विद्यार्थ्यांना काय सांगू शकता? त्याने आपल्या कष्टाने स्टॉप आहे, तुम्हाला ज्ञान देण्याच्या कार्यामध्ये कुठली कमतरता तुम्ही घ्यायचा प्रयत्न करा, सर द्यायचा प्रयत्न करा आणि त्यामध्ये तुम्ही प्रगती साधा। या ठिकाणी महाले सरने एकदम थोडक्यात पण चांगली अशी माहिती दिली आणि जाधव सर या शाळेचे मुख्याध्यापक ते सुद्धा आपल्या सोबत आहे। त्यांच्याकडून थोडक्यात आपण यांचे मनोगत महाले सरबद्दल थोडक्यात जाणून घेऊ। तर पूर्ण नाव सांगा आपलं? मी विठ्ठल जाधव, विद्यानिकेतन माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक। आमच्या शाळेतून आज आमचे सहकारी श्री महाले सर हे सेवानिवृत्त होत आहे आणि ते निवृत्ती घेत असताना आम्हा सर्वांना अत्यंत दुःख होत आहे। कारण की आमच्यासोबत जे वडीलधाऱ्यासारखं वागणं, आमच्यासोबत एक वडिलांसारखी छत्रछाया असणं आज ही आमच्या डोक्यावरून कमी होताना दिसून येते आणि ही पुढे आम्हाला भरता येणार नाही। त्यांना त्यांच्या जीवनात चांगलं आरोग्य लाभो, त्यांना दीर्घ आयुष्य लाभो हीच आम्ही प्रार्थना करतो। धन्यवाद। या ठिकाणी
शाळेचे माजी विद्यार्थी हे सुद्धा आपल्या सोबत आहे आणि ते सुद्धा उच्च पदावर आहे. त्यांचं सुद्धा आपण थोडक्यात मनोगत नाम जाणून घेऊ. सर, नाव काय आपलं? माझं नाव डॉक्टर विलास श्रीनाथ. विद्यार्थी आहे. शिक्षणासाठी जे मोलाचं मार्गदर्शन केलं. आता आपण बघतोय की गावातले प्रत्येक लोक काय करत आहे की ग्रामीण भागातून शहराकडे जात आहे. म्हणजे आपली मुलं सुद्धा शहरात स्थायिक व्हायला बा आपण तिथे जाऊन काहीतरी करू. पण सरांनी तिथून ग्रामीण भागात येऊन इथल्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात प्रथम मी सांगेन की मुलींसाठी ही खूप मोठी संधी होती आणि त्यांनी खूप मोठी सेवा दिली. जर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की जर एखाद्या ठिकाणचं राष्ट्राचं राज्याचं जर तुम्हाला शैक्षणिक गुणवत्ता तपासायची असेल किंवा विकास बघायचा असेल तर त्या ठिकाणच्या स्त्रियांचं शिक्षण बघता येतं. तर ह्या शाळेमुळे आणि त्या शिक्षकामुळे आपल्या दोन्ही गावातल्या स्त्रियांचं शिक्षणाचं प्रमाण हा आलेख हा वाढलेला आहे. आणि त्याचं श्रेय इथले जे डॉक्टर साहेब असतील, पवार सर असतील, इथलं स्टाफ असतील आणि ही शाळा असेल त्याला त्याच्यातलेच आज हे महाले सर आहे. तर हे आतापर्यंत 26 वर्ष या शाळेमध्ये आपली सेवा देऊन वयोमानानुसार निवृत्त होत आहे. असेच शिक्षक आपल्या शाळेला लाभो आणि त्यांनाही पुढील आयुष्यात निरोगी आयुष्य लाभो हीच आपण करतो. या ठिकाणी माझी विद्यार्थी आहे, गावकरी आहे, शिक्षक आहे, जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक सुद्धा या ठिकाणी उपस्थित होते. आणि हा म्हणजे महाले सरचं जे आतापर्यंत पुष्कळ शिक्षक आले, पुष्कळ गेले, परंतु महाले सरचं जे कार्य कर्तव्य हे खूप छान होतं आणि त्या माध्यमातूनच आज या विद्यालयामध्ये मोठा असा कार्यक्रम संपन्न झाला. UCN न्यूजसाठी LV पवार, नमस्कार.